संतोष देशमुख यांच्यासाठी बीडमध्ये आज विराट मोर्चा। देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चामध्ये सहभागी होणार। यात बजरंग सुनावणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे भोसले आणि मनोज जरंगे यांच्यासह अनेक नेत्यांचाही समावेश। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील फरार असलेल्या 3 आरोपींची हत्या झाल्याचा अंजली दमानिया यांचा आरोप। हत्येची माहिती देणारा फोन आल्याचा दमानियांचा दावा। धनंजय मुंडेंना मंत्री करू नका, त्यांना मंत्रिपदावरती राहण्याचा अधिकार नाही हे सांगणारा मी पहिला होतो, संभाजीराजेंचं वक्तव्य। तर मुंडेंच्या राजीनाम्याचीही केली मागणी। 19 दिवसांनंतरही आरोपींना पकडलं का नाही? बीडच्या घटनेवरून नरेंद्र पाटील यांचा सरकारला सवाल। बीडमधील मोर्चा एखाद्या समाजाच्या विरोधात नाही तर घटनेच्या विरोधात आहे। मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी विष्णू चाटे याला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग। वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडी कडून चौकशी। बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये कराडच्या पत्नीची केली चौकशी। बीडमध्ये एका व्यक्तीच्या नावावरती 9 अब्ज रुपयांचा व्यवहार। जिल्ह्यामध्ये महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा। व्यवहाराचं कनेक्शन मलेशियापर्यंत, सुरेश धस यांचा दावा। सुरेश धस यांच्या विरोधात प्राजक्ता माळी महिला आयोगामध्ये तक्रार करणार। सुरेश धस यांच्या बीडमधील कार्यक्रमातील वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी झाल्या आक्रमक। गलिच्छ राजकारणामध्ये कला क्षेत्रातील माता भगिनींना ओढू नका। सुरेश धस यांनी अभिनेत्रींवरती केलेल्या आरोपांनंतर मनसेचे नेते अमेय खोपकर संतापले। धस यांनी माफी मागावी, खोपकरांची मागणी। पवनचक्की कंपन्यांना शेतकऱ्यांसोबत इंग्रजी भाषेसोबतच मराठी भाषेतही करार करणं बंधनकारक होणार। धाराशिवचे प्रभारी जिल्हाधिकारी मैनक घोष यांची माहिती। तुळजापूर सरपंच हल्ला प्रकरणामध्ये पोलीस ऍक्शन मोडमध्ये। 4 अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल। महिनाभरापूर्वी पवनचक्कीच्या ठेकेदारासोबत झाला होता वाद। या वादातून सरपंचावरती हल्ला केल्याची शक्यता। कैलास फड याला परळी कोर्टाकडून जामीन मंजूर। 50,000च्या जात मुसलक्यावरती जामीन मंजूर। हवेमध्ये गोळीबार केल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। प्रकाश महाजन आपल्याकडील बंदूक शासनाला परत करणार। बीडमध्ये शस्त्रांचं प्रदर्शन बघितल्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचं प्रकाश महाजन यांची माहिती। क्रीडा खातं मिळाल्यानं दत्तात्रय भरणे नाराज। भरणेंनी अद्याप स्वीकारला नाही मंत्रिपदाचा कारभार। नाराज दत्तात्रय भरणे सहकुटुंब परदेशात। अकोल्यामध्ये वृद्ध महिला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पाया पडली। विदर्भामधल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा। शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी विदर्भातील रोजगार द्या। 12 तास शेतकऱ्यांना वीज द्या। वृद्ध महिलेच्या मागण्या। मराठा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास 2 महिन्यांची मुदतवाढ। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। मुंबईतील साकीनाका खैराणी रोडवरती गोदामांना भीषण आग। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये आगारात उभ्या असलेल्या बसला आग। आगीमध्ये बस जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट। पुण्यामध्ये बीटी कवडे रोडवरती स्फोटाचा सीसीटीव्ही समोर। या स्फोटात एकाचा मृत्यू तर इतर 3 कामगार जखमी। मुंबईच्या घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं 5 ते 6 पादचाऱ्यांना चिरडलं। अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू। चिराग नगर मार्केट परिसरातली घटना। पुण्याजवळच्या थेऊरच्या जय मल्हार हॉटेलच्या जवळ किरकोळ वादातून फायरिंग। चौघांनी वॉचमॅन आणि त्याच्या पत्नीला मारहाण करत केलं होतं फायरिंग। आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। साताऱ्यातल्या कराडमध्ये पूर्ववैमनस्यामधून गोळीबार। यामध्ये अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी। अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर देखील आरोपीकडून हल्ल्याचा प्रयत्न। रायगडच्या मुरुडमधील काशीद समुद्र किनाऱ्यावरती एका शिक्षकाचा बुडून मृत्यू। पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं धर्मेंद्र देशमुख यांचा मृत्यू झाल्याची माहिती। दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये न घेता बसच्या दरवाजातून ढकलून दिल्यानं बसमधून पडून दिव्यांग व्यक्ती जखमी। तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ।
दिव्यांग संघटनेच्या आंदोलनानंतर मलकापूर शहर पोलिसांमध्ये संबंधितावरती गुन्हा दाखल। मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती। रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये 14,31,750 प्रवाशांचं आरक्षण। विविध कामांसाठी उद्या मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार। पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक। लोअर परळ स्थानकामध्ये दोन्ही जलद मार्गिकांवरती इलेक्ट्रॉनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार। रविवारी हार्बर मार्गावरती पनवेल आणि वाशी स्थानकाच्या दरम्यान ब्लॉक, त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर या मार्गावरती सेवा आणि पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरची सेवा रद्द राहणार। बुलढाण्यामधील नांदुराच्या जवळ कोलकाता मुंबई राष्ट्रीय महामार्गावरती उड्डाणपुलावरती मोठं भगदाड। जेमतेम 1 वर्षातच या उड्डाणपुलाला भगदाड पडल्यानं पुलाच्या बांधकामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये पसरली दाट धुक्याची चादर। धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता। जळगाव, अहिल्यानगर, धुळे आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। पालघरच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। रब्बी पिकासोबतच वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। भंडाऱ्यामध्ये हलक्या पावसाची हजेरी। हा पाऊस हरभरा, गहू आणि अन्य रब्बी पिकांसाठी लाभदायक। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल भागामध्ये अवकाळी पाऊस। गहू, कांदा, कापूस यासह काढणीला आलेल्या पिकांना पावसाचा फटका। पालेभाज्यांच्या दरामध्ये घसरण। हिवाळा सुरू झाल्यानंतर बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढायला सुरुवात, त्यामुळे घाऊक बाजारामध्ये भाज्यांचे दर वाढले। भारतात येत्या काळामध्ये सूर्यफूल तेल किलो मागे किमान 5 रुपयांनी महागण्याची शक्यता। रशियानं निर्यात शुल्क वाढवल्यानं ही दरवाढ होणार। निफाड तालुक्यामधील पिंपरी शिवारामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद। पाळीव कुत्रे त्यासोबतच शेळ्या, बोकड यांचीही बिबट्याकडून शिकार। बिबट्या जेरबंद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं ठेवण्याचा निर्णय। होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी औषधं देण्याची परवानगी। सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा कोर्स पूर्ण करणाऱ्यांना मिळणार परवानगी। अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय। राज्यातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात अभाव। 2012 नुसार आवश्यकतेपेक्षा डॉक्टरांचे मंजूर संख्याबळ हे 17% कमी। राज्यातील आरोग्य सेवेवरती कॅगनं ओढले ताशेरे। भारतातील पहिली नोंदणीकृत संस्था पुरुष हक्क संरक्षण समितीचे 2 दिवसीय अधिवेशन धुळे शहरामध्ये। समितीचं हे 27वे राष्ट्रीय अधिवेशन असून आज आणि उद्या पार पडेल। ठाणे जिल्ह्याच्या पाठोपाठ आता नवी मुंबईत देखील अंमली पदार्थांचा विळखा। 2023च्या तुलनेमध्ये 2024मध्ये अंमली पदार्थांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ। वर्षभरामध्ये अंमली पदार्थांची 654 प्रकरणं समोर। नवी मुंबईमध्ये जानेवारी ते नोव्हेंबरच्या दरम्यान 1,37 कोटींहून अधिकची ऑनलाईन फसवणूक। वर्षभरामध्ये ऑनलाईन फ्रॉडचे 352 गुन्हे दाखल। या दाखल गुन्ह्यातील केवळ 62 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश। पुणे मुंबई बाहेरही आयटी क्षेत्राचा विस्तार। नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरला आयटी कंपन्यांची पसंती। पालघरमधल्या 18 खलाशी गेल्या 4 वर्षांपासून पाकिस्तानच्या कैदेमध्ये। शिक्षा पूर्ण होऊनही खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात। सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढून त्यांना मायदेशी आणावं, खलाशी कुटुंबियांची मागणी। इन्फ्लुएन्झाच्या रुग्णसंख्येमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुप्पट वाढ। यावर्षी राज्यात 2,346 रुग्णांची नोंद तर 72 रुग्णांचा मृत्यू। जबलपूर ते इटारसी या दरम्यान तरुणानं ट्रेन कोचच्या खाली चाकांमधून बसून केला 250 किलोमीटरचा प्रवास। पैसे नसल्यानं जीवघेणा प्रवास केल्याची माहिती। तरुण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात। चौकशी सुरू।
दिल्ली मेट्रोमध्ये जागेवरून 2 महिलांचं भांडण, दोघींच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल. पंजाबच्या भटिंडामध्ये खासगी कंपनीची बस नाल्यामध्ये कोसळली. बसमधील 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 24 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती. 26/11 हल्ल्यामधील आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्कीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. मक्कीचा जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आला होता. जम्मूमध्ये तापमानामध्ये मोठी घट झाल्यानं तलाव गोठला. गोठलेल्या तलावावरती मुलांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. केदारनाथमध्ये तापमान प्रचंड घसरलं. बर्फवृष्टीमुळे साठला 1.5 फूट बर्फ. उणे तापमानामुळे कामगारांना अडचण. जेसीबी सारख्या मोठ्या मशीनचीही चाकं झाली जाम. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद. हिमाचलमध्ये राष्ट्रीय महामार्ग 305 वर सुमारे 1 फूट बर्फ. प्रशासनाकडून बर्फ काढण्याचं काम सुरू. काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी. सकाळपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक विस्कळीत. बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवरती परिणाम. अनेक पर्यटक अडकले. मेलबर्न कसोटीमध्ये बाद होऊनही विराट कोहली मैदानातून बाहेर पडत असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याची हुर्रे उडवली. तर पॅव्हिलियनमध्ये जाताना चाहत्यांच्या बोलण्यानं विराट संतापला. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा. जनरल वॉर्डमध्ये हलवलं. पुष्पा 2च्या गाण्यावरती विनोद कांबळीचा भन्नाट डान्स. अभिनेता सलमान खानच्या सिकंदरचा टीझर आज प्रदर्शित होणार. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर टीझर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.